आज आपण हे जे खत तयार करून नागवेलीच्या म्हणजेच विड्याच्या पाण्याच्या वेलीसाठी देणार आहोत, याच्या वापरामुळे आपल्या या नागवेलीची वाढ ही झपाट्याने होईलच, पण वेलीवरची जी पाने असतात ती मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण नागवेलीविषयी माहिती पाहणार आहोत। नागवेलीला हे फक्त खत देऊन चालत नाही, कारण नागवेल ही थोडी नाजूक असते, त्यामुळे हिची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते। खते देण्याबरोबरच याला सूर्यप्रकाश, पाणी, त्याचबरोबर कीटकनाशकाचा योग्य प्रकारे वापर करणे हे आवश्यक असते, तरच आपण कुंडीमध्ये लावलेली ही जी नागवेल आहे ती चांगली वाढते। तर आज आपण या व्हिडिओमध्ये या सगळ्या विषयाची माहिती पाहणार आहोत, तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीत लावलेली आपली ही जी नागवेल आहे हिला खत देणे हे जसे आवश्यक असते, तसेच याला सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन्ही गोष्टी ह्या योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते, कारण नागवेलीला या थोडे जरी पाणी कमी मिळाले तर ही जी वेल आहे ती लगेच सुकून जाते। त्यामुळे कुंडीत लावलेल्या नागवेलीची कुंडीतील जी माती आहे त्याच्यामध्ये ओलावा असणे हे आवश्यक आहे। तर त्यासाठी कुंडीतील माती ही वरच्या बाजूची थोडी कोरडी झाली की याला पाणी देणे हे आवश्यक आहे। कुंडीतील माती ही कधीही कोरडी होऊ द्यायची नाही। त्याचबरोबर कुंडीमध्ये हे पाणी देखील हे साचू द्यायचे नाही। पाणी साचल्यामुळे देखील या नागवेलीच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात, खराब होतात आणि हळूहळू आपली वेल देखील ही खराब होऊन जाते। म्हणून कुंडीतील मातीमध्ये हे पाणी कधीही साचू द्यायचे नाही। तर त्यासाठी कुंडीचे जे ड्रेनेज होल आहेत ते वेळोवेळी हे चेक करायचे। जर खडे, माती यामुळे होल जाम झाले असतील तर एखाद्या टूलच्या साहाय्याने ते मोकळे करून घ्यायचे। नागवेलीला हे जास्त सूर्यप्रकाशाची ही आवश्यकता नसते, त्यामुळे नागवेल लावलेली ही जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या वेलीला हलकेसे म्हणजे एक सकाळचे किंवा संध्याकाळचे 2 ते 3 तास एवढे ऊन मिळेल अशा ठिकाणी ही वेली लावलेली कुंडी ही ठेवून द्यायची, म्हणजे या वेलीची वाढ ही चांगली होईल। आता आपण नागवेलीच्या चांगल्या वाढीसाठी त्याच्यावरती लागणारी जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार होण्यासाठी ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे ही कोरफड आहे। कोरफड ही नागवेलीसाठी अतिशय फायदेशीर आहे। नागवेलीला ही फक्त पाने येत असतात आणि ती जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार होण्यासाठी ज्या घटकांची, पोषक तत्वांची म्हणजेच जे कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, आयर्न यासारखे जे घटक आहेत ते कोरफडीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे नागवेलीच्या वाढीसाठी, वेलीला भरपूर फुटवे येण्यासाठी कोरफडचा वापर हा खत म्हणून हा जरूर करावा। कोरफड ही खत म्हणून जसे काम करते तसेच कीटकनाशक म्हणून देखील याचा वापर हा केला जातो। आज आपण या कोरफडीचा 2 प्रकारे हा वापर करणार आहोत। तर त्यासाठी मी या ठिकाणी काही कोरफडीचे हे छोटे तुकडे करून हे घेतलेले आहेत। तुम्ही हे जे तुकडे आहेत ते मातीमध्ये देखील असेच मिक्स करून ठेवू शकता। मात्र आज आपण हे जे कोरफडी आहे त्याचे तुकडे मिक्सरमध्ये टाकून त्याची आपण अशा प्रकारे हे बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत, कारण याचा आपण फवारा देखील नागवेलीवरती हा करणार आहोत। थोडे पाणी टाकून हे जे तयार केलेली जी पेस्ट आहे ती एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे, म्हणजे याच्यातील जे कण आहेत ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाहीत। अशा प्रकारे जे कोरफडीपासून तयार केलेले जे पाणी आहे ते गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अजून तेवढेच पाणी हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि तयार झालेले हे जे पाणी आहे ते एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचे आणि या पाण्याचा तुम्ही नागवेलीवरती जर महिन्यातून एकदा जरी स्प्रे केला तरी नागवेलीची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो। कोरफडीपासून तयार केलेले हे जे पाने आहे ते तुम्ही नागवेलीसाठीच नाही तर इतर फुलांच्या, फळांच्या झाडांसाठी देखील याचा हा वापर करू शकता। अशा प्रकारे संपूर्ण वेलीवरती या पाण्याचा फवारा करून घेतल्यानंतर आपण याचा खत म्हणून देखील हा वापर करणार आहोत। तर याचा खत म्हणून वापर करण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती थोडी हलवून मोकळी करायची, म्हणजे आपण दिलेले जे खत आहे ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल आणि आपल्या या नागवेलीला त्याचा खूप चांगला असा फायदा होईल।
तर अशा प्रकारे तुम्ही नागवेलीसाठी हा कोरफडीचा खत म्हणून तसेच कीटकनाशक म्हणून वापर केला तर वेलीची वाढ ही चांगली होईलच, पण वेलीवरती कसल्याही प्रकारची कीड ही लागणार नाही. नागवेलीची पाने मोठ्या आकाराची हिरवीगार झालेली तुम्हाला दिसून येतील. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.